नमस्कार. तर मी आज बनवला आहे दावणगिरी स्पंज लोणी डोसा. हा डोसा एकदम असा स्पंजी बनतोय. तुम्ही बघू शकताय. एकदम असा जाळीदार बनतोय. तर अशाच नवीन-नवीन रेसिपी पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर वळूया आपल्या रेसिपीकडे. तर यासाठी मी घेतले 4 वाटी तांदूळ, 1.5 वाटी इथे मी घेतले उडीद डाळ. नंतर आपल्याला घ्यायचं आहे 1 वाटी शाबू आणि आता आपल्याला लागणार आहे 1 वाटी पोहे. खरं पोहे आपल्याला ज्यावेळेला आपण हे सगळं बारीक करणार आहे त्यावेळेस भिजत घालायचे आहेत. अगोदर भिजत घालायचं नाही. तर हे मी तांदूळ वगैरे सगळं स्वच्छ असं धुवून घेतले आणि याला मी 4 ते 5 तास असं भिजत घालणार आहे. तर 4-5 तासानंतर मी याचं पीठ करून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. तर आपल्याला हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. पोहे वगैरे जे वाटून घेतले ते सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्याला आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे किंवा 10 ते 12 तास आपल्याला ह्याला ठेवायचं आहे. तर थंडीच्या दिवसामध्ये पीठ हे जास्त लवकर आंबत नाही किंवा फर्मेट होत नाही. तर ह्यासाठी मी हे थोडा वेळ मी असं उन्हामध्ये ठेवले. ताट वगैरे झाकून ह्याला उन्हामध्ये ठेवायचं. आता माझं पीठ हे ते फर्मेट झाले. आता मी लोणी डोसा बनवायला घेणार आहे. तर यासाठी मी तव्यावरती थोडं पाणी घालून एका कापडाने ह्याला मी तवा पुसून घेतला म्हणजे तवा थंड करून घ्यायचा आहे आपल्याला. आता ह्याच्यावरती आपण डोसा करायला घेऊया. तर असं पळीने एक पळी आता मी ओतली आणि थोडंसं आपल्याला हा डोसा जाडसरच बनवायचा, जास्त पातळ नाही बनवायचा. असा मी आता त्याला पसरून घेणार आहे तव्यावरती. असा व्यवस्थित छान असा पसरला की आपल्याला याला 2 मिनिट भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकताय ह्याला थोडंसं वर असं बब्बल आल्यासारखं झालेत. तर असं हे झालं की आपल्याला ह्याच्यावरती तूप घालायचं आहे. म्हणजे मी तर तूप वापरणार आहे. तुम्हाला जर लोणी किंवा बटर वगैरे जर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकताय. तर मी इथं 2 चमचे तूप घालणार आहे ह्याच्यावरती आणि डोसा छान असा भाजून घेणार आहे. डोसा भाजायला काही जास्त वेळ लागत नाही. तर खालची बाजू आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. असा आता मी बाजूने सगळा डोसा असा मोकळा करून घेणार आहे उलथण्याने. असं करून आपल्याला पलटी मारून घ्यायची. तर तुम्ही बघू शकताय डोसा किती छान असा डोश्याला सोनेरी असा कलर आलेला आहे. तर ह्याच्या खालची बाजूसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. तर आमच्या कारभाऱ्यांना तर हा डोसा एवढा आवडतो की महिन्यातून एकदा तरी मला हा बनवायलाच लावतात. तर आता मी दुसरा डोसा बनवायला घेणार आहे. तर आपण अशीच सेम प्रोसेस करायची. तवा अगोदर थंड करून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला डोसा घालायला सुरुवात करायची आपल्याला. तर डोसा आपल्याला असा जाडसरच घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती बबल्स आले की आपल्याला त्याच्यावरती तूप, लोणी किंवा बटर घालायचं आहे. तुम्ही बघू शकताय. तर मी ह्याच्यावरती सुद्धा आता तूप घालून घेणार आहे आणि हा डोसा भाजून घेणार आहे. तर डोसा हा खायला टेस्टला छान लागतो आहे. तुम्ही याला खोबऱ्याची चटणी किंवा सांबर किंवा बटाट्याची भाजी, टोमॅटो केचप बरोबरसुद्धा खाऊ शकता. लहान लहान मुलांना तर टोमॅटो केचपबरोबर हा डोसा खायला खूपच आवडतो आहे. तर मी अशा प्रकारे सगळे डोसे बनवून घेतलेत. आता मी सर्विंग प्लेटमध्ये हा डोसा काढून घेतलेला आहे. तर तयार आहे आपला स्पंज डोसा किंवा लोणी डोसा. तर तुम्ही नक्की बनवून पहा
आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.